अरे 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 काय फुटतंय? हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. गेले 5-6 दिवस झाले मी जरा व्हिडिओ अपलोड केला नाही, तर बिट्टू ॲडमिट आहे त्यामुळे मी जरा व्हिडिओ अपलोडच केले नाही. हा आहे संडेचा ब्लॉग आणि संडे म्हटलं की मी जरा लेटच उठते, पण आज मी जरा लवकर उठली होती. उठल्यानंतर ना काय करू काही सुचत नव्हतं. यांना विचारलं की तुमच्यासाठी काय बनवतं, ते म्हणाले ना पटकन जे बनेल ते बनव, कारण की अर्ध्या 15 मिनिटात काय बनणार. मी म्हटलं 15 मिनिटात तर फक्त भातच बनवू शकतो, जो मी आता तुम्हाला बनवून देते. मग माझी तयारी सुरू झाली इथे भात बनवायची. कांदा कट करायला घेतला तर नाकातून फुरफुर सुरू झाली, कारण की मला कांदा कट केला की डायरेक्ट सर्दीच होते. सासूबाईसोबत गप्पा करत मी इथे किचनमधलं काम करताय. जाऊबाई ह्या सकाळीच ड्युटीला निघून गेलेला, आता थोड्या वेळाने येतीलच दुपारी. झटपट काही बनवायचं म्हटलं की मी सकाळी संडेला डायरेक्ट हेच करते. पहिला तर मी करून घेतली पेटपूजा, त्यानंतर मी केलं होतं फेसवॉश आणि 8 दिवसापासून मी म्हटलं माझ्या चेहऱ्यावरून बर्फ फिरवते, पण कसलं काय कामाच्या गडबडीमध्ये मी ते विसरूनच जात होती. आज मी वेळातला वेळ काढून म्हटलं पहिला आपल्या चेहऱ्यावर बर्फ फिरवूया. तर इथे मी माझ्या चेहऱ्यावर बर्फ फिरवायला घेतला. याने काय होतं ना, आपले जे ओपन पोर्स होतात ते देखील कमी होतात, त्यासोबतच एक्स्ट्रा जे ऑइल निघते आपल्या चेहऱ्यावर ते देखील कमी होते आणि जे पिंपल्स असतात ते देखील सुकून येतात. आणि खूप दिवस झाले मला डॉक्टरांनी सांगितलं होतं मला डोळ्यांचा चष्मा आहे आणि माझ्यासारखे डोळे दुखतात. तर डॉक्टर मला म्हणाले की बर्फ जो आहे ना तो तुम्ही तुमच्या डोळ्यावर ठेवा आणि त्याने शेकून घ्या. आज मी तोच शहाणपण इथे करत होती, पण असं झालं की तो डोळा शेकल्यानंतर माझा डोळाच खुलत नव्हता. मी तिथे एकटीच होती, खूप हसत होती. नंतर पूर्ण डोळा थंडगार झालेला, त्यामुळे तो खुलतच नव्हता. आणि तसं पण मी काही करायला घेतलं की त्याच्या उलटच होत असते. ते झाल्यानंतर मी पहिला गेली किचनमध्ये गेल्यानंतर ना पहिला भाजीला फोडणी दिली. आज मी बिट्टूला मस्त तयार करून दिलेला आणि आज तिने ओपन हेअर सोडले, खूप क्यूट दिसत होती. आणि आज नवीन ड्रेस देखील घातला, खूप गोड बोलून घातला बरं का, नाही तर तशी ती तयारच होत नाही. आर्यनला इथे कणकण होत आहे म्हणून तो जरा झोपलाय आणि आमच्या या किटकुलीला तर बरं अजिबात झोप येतच नाही. आज ती जरा जास्तच क्यूट दिसत होती म्हणून तिचं जरा कौतुक केलं. बाहेर येऊन बघितलं तर भरपूर ऊन होतं. काय काम भंगार पेटी को उठा रे किटपिट लावायची. करोड़ों की संपत्ति इसमें दबा कर रखी थी इसने. क्या है इसमें निकला खजीना, उसमें से निकले ये 2-4 पैकेट और ये शूज और ये बहुत सारा धूल. पेटी बाहेर काढल्यानंतर बघितलं तर ती त्यांची जी पेटी आहे ती थोडीशी चेपलेली. तर माझ्या यांना तिने सांगितलं की हे ना हातोड्याने जरा ठोकून घ्या, जेणेकरून जी चिपलेली आहे ती नीट होईल. आणि माझे हे जरा आत्ताच आले ड्युटीवरून, तर बघूया आता ते त्यांचं ऐकतात की नाही ऐकत. ज्यांच्या मदतीची गरज नाही ते मदत करण्यासाठी खूप एक्साइटेड आहेत. नवऱ्याला तर माझ्या कामालाच लावलं, मला देखील कामाला लावलं. मग माझी देखील झोप बडबड सुरू झाली त्यांच्या मागे. याच्यात कोणते कलर भरून ठेवले? व्हाईट कलर नाही, हा पांढरा कलर आहे. बॉक्स पकडायला लावला होता त्यांनी मला हा कलरचा, आणि मग काय जो माझी बडबड सुरू झाली. हो, माझं तर काम कोणतं ऐकत नाही, स्वतःचं काम मस्त काढून घेता माझ्याकडून. अरे 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 काय फोडताय? काय फोडत आहेस का? तुम क्या कर रहे छोकरे? व छोकरा जवारे मम्मी भीमराव वतन शौर्य बामा. वाह क्या ताकत है छोरी तेरे, क्या दर्द है छोरी तेरे हाथों में. ती मला कामाला लावणार आहे म्हणून लगेच आली इकडे. या दोघांना लावून दिलं ती मी कामाला. आर्यनला मला आला होता खूप कंटाळा, रूममध्ये आली आणि बसली. ये बिट्टू मला कलर्स मागत होती. मी म्हटलं जा नू मम्मी तुला देते, आणि नू मम्मी तिला काही ना काही तिची देतच असते. मग बिट्टू तिला खूप त्रास देत होती. शेवटी ती तिला घेऊन माझ्या रूममध्ये आली. तिथे या दोघींचा तुफान राळा झाला. मीनू तिच्या रूममध्ये निघून गेली आणि ही गपचूप माझ्याकडे येऊन बसली. बाय गॉड, हे काय झंडू लावून दिला तुला डोक्याला? मॅडम रूममध्ये जेवण करत आहे आणि माझे मिस्टर इथे उन्हामध्ये बसून मस्त तिच्या पेटीला कलर लावत आहेत. आणि हेच कलर लावल्यानंतर त्यांची 8 दिवस तब्येत एवढी खराब झाली ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच. आणि असे त्यांना कामं सांगितले ना की ते खूप एक्साइटेड असतात करण्यासाठी. तर मस्त टी शर्ट वगैरे काढून ते इथे उन्हामध्ये बसलेले होते. त्या दिवशी एवढं ऊन होतं आमच्याकडे
आर्यन हॉलमध्ये बसलेला होता तर ती देखील हॉलमध्ये बसली होती. जसा तो रूममध्ये आला तशी ती त्याच्या मागे आली. त्याचे सुरू होणार आहेत एक्झाम, तर तो त्याच्या एक्झामची तयारी करत होती आणि ही त्याला मुद्दाम त्रास देण्यासाठी तिथे आलेली. पण तिला मीनू खात असलेली दिसली ना दही. मग काय, दही दिसल्यानंतर मग मीनूच्या मागे लागली. काय करत आहेस? आमच्या घरावर पण नाव टाकून देता का? शिकाऊ आहे सध्या. अच्छा, ट्रेनिंग घेत आहात का? सध्या क्लासेस चालू. किती छान नाव टाकलं. मम्मीने हा कोर्स केला पाहिजे. पेंटर लोकांच्या पोटावर पाय देईल मम्मी. ये बी बेस्ट टाइम. एवढ्या उन्हामध्ये माझ्या यांना तू कलर लावायला लावलं त्या पेटीला, तू पेटी नेली का नाही हे विचारायला मी जाऊकडे धावत गेली आल्याबरोबर त्या घरी. नंतर त्या म्हणाला त्याचं कामच पडलं नाही. झोपणं का? झोपत नाहीस का? जागरण करतेस? गुड नाईट. रूमच्या आतमध्ये येऊन बघितलं तर पप्पा आणि मुलगी मस्त मोबाईलमध्ये बघत हसत आहेत. 11 वाजून गेलेत पण झोपायचे नामो निशाण दिसत नाही. उद्या सकाळी आम्हाला स्कूलमध्ये जायचं पण अजिबात इथे टेन्शन दिसत नाही चेहऱ्यावरती. मी माझा स्किन केअर करून घेतलाय. तर आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग.